तर थेट जाणार आहोत नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत। मला वाटतं की आतापर्यंतच्या नाशिकच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात कामांना पण त्या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे आणि आपण म्हणता त्या पद्धतीने अनेक ठिकाणी ही कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत। अगदी परवाला पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला आढावा घेतला, तर त्या आढावा बैठकीमध्ये पण मी हे निदर्शनास आणून दिलं की बाबा सर्व डिपार्टमेंट्सनी एकमेकांशी समन्वय साधला पाहिजे। आता उदाहरणार्थ एखाद्या रस्त्याचं जर काम सुरू करायचं आहे तर त्याला संबंधित इतरही जे डिपार्टमेंट्स आहेत, मग गॅसच्या पाईपलाईन टाकल्या जात आहेत, काही ठिकाणी केबलचा विषय, काही ठिकाणी पाणी पुरवठ्याचा विषय आहे, मग पोलीस प्रशासनालाही जर आपण सोबत घेतलं, मग त्या ठिकाणी त्या कामाच्या कालावधीकरता आपण त्याला बायपास रस्त्यांची कशी उपलब्धता करून देऊ शकतो, काही रस्ते काही कालावधीकरता वन वे कसे करू शकतो, आणि म्हणून काही ठिकाणी आता एकाने पाईपलाईन करता रस्ता खोदला तर किमान त्याने तो तातडीने त्याला बुजवणं, त्याची सगळी डागडुजी करून व्यवस्था करणं ही त्याची पण जबाबदारी आहे। आणि मग आपण पाहिलंय की मोठ्या प्रमाणात पाऊस पण झाला आणि त्याच्याने खड्डे पण निर्माण झाले आणि काही दुःखद दुर्दैवी घटना पण झालेल्या आपल्याला मान्य करावे लागतील। मी कोणती गोष्ट झाकून लपून बोललो का? खड्डे झालेले हे कोणाला मान्य असतील, परंतु जसं मी सांगितलं की या विषयाशी संबंधित 3-4 डिपार्टमेंट्स आहेत आणि त्या 3-4 डिपार्टमेंट्सनी एकमेकांशी समन्वय साधला पाहिजे। मला वाटतं की परवाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही विभागांना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे। पहिल्यांदा असं होतंय, आता याआधी पण अनेक वेळा कुंभमेळा झाला, नागरिक त्रस्त आहे, नागरिकांना तो कुंभमेळा नकोसा झालेला आहे। ज्या साधू महंतांसाठी आपण म्हणतो त्यांच्यासाठी कुंभमेळा करतो, ते सरकारवर नाराजी व्यक्त करतायत, अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करतायत। मग हा कुंभमेळा नेमका कोणासाठी होतोय, त्याचं काय पुढे असणार आहे? तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काही अडचणी आहेत, आम्ही नाकारत नाही, परंतु शेवटी आता आपल्या नाशिक एक ऐतिहासिक पौराणिक परंपरा आहे आणि आपल्याला सगळ्यांना मिळून हा त्रास होतोय, मी काही नाकारत नाही, परंतु शेवटी सगळ्या जगातनं आणि संपूर्ण भारतातून भाविक आपल्या नाशिकला कुंभमेळ्याच्या निमित्ताने येणार, तर तोपर्यंत ही सगळी कामं जलद गतीने क्वालिटीमध्ये कशी मार्गी लागतील, तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना लक्ष घालावं लागेल। समन्वयाचं म्हणाला, मात्र अनेक लोकप्रतिनिधी जे आहेत महापालिकेतले ते तक्रारी करतात की महापालिकेचे संबंधित अधिकारी आमचं ऐकत नाहीत म्हणून। अशा अधिकाऱ्यांवरती आपलं काही नियंत्रण वगैरे नाही, मला वाटतं की वरिष्ठांच्या कानावर या गोष्टी आम्ही घालू आणि शेवटी स्थानिक पातळीवरच्या लोकप्रतिनिधीला त्याचं सविस्तर माहिती असते आणि ते काम चांगलं कसं होईल, लवकर कसं होईल या दृष्टिकोनातून त्याची पण सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी असते आणि म्हणून या संदर्भामध्ये ज्या काही तक्रारी असतील तर वरिष्ठांच्या कानावर घालून त्या या आधीचा कुंभमेळा फक्त नाशिक महानगरपालिकेने केला होता, मागचा कुंभमेळा यशस्वी झाला होता। आता प्राधिकरण आणलं, महापालिका आहे, प्राधिकरण आहे आणि त्याचबरोबर कुंभमेळा आयुक्त आहे। तुम्ही जे मगा म्हणत होते समन्वय नाही, आणि तुमच्या आजूबाजूला लोकप्रतिनिधी आहे, कुंभमेळा आयुक्त त्यांचंच काय ऐकून घेत नाहीये, यांनी सूचना करणं वेगळं, यांचं काही दखल घेणं हा तर खूप पुढची गोष्ट झाली, पण यांच्या एका फोनवर सुद्धा कोणी अवेलेबल होत नसेल तर लोकप्रतिनिधी काय करणार आहे? बघा, या संदर्भामध्ये परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय विस्तृत प्रमाणात बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्याही निदर्शनास काही बाबी आलेल्या आणि ज्यांचे कान टोचायचे त्यांचे कान स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी टोचलेले आहेत आणि मला वाटतं की त्याचे दृश्य स्वरूपात परिणाम दिसून येतील। नाशिकला पालकमंत्री नसल्याने परिस्थिती उद्भवली असं देखील आरोप